मित्रांनो, मास्तर आहात, मास्तर व्हायचंय आणि वाट पाहत आहात तुम्ही टीईटीचं नोटिफिकेशन कधी येणार, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांच्यासोबत आपली जी काही चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आपल्याकडे महत्त्वाचे आउटपुट्स दिलेले आहेत. वेळापत्रक कधी येणार आहे, परीक्षाचा जो सविस्तर पॅटर्न याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही चेंजेस असतील आणि अर्थातच याच्यासाठी महत्त्वाचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला कुठे मिळेल याच्या संदर्भात जर तुम्ही माहिती काढत असाल ना, तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहताय. नक्की शेवटपर्यंत पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी ऑल ओव्हर कंट्रीमध्ये सर्व शिक्षकांना बंधनकारक करण्यात आली. जे शिक्षक 1 ते 8वी साठी पात्र आहेत त्याच्यामध्ये पहिला पेपर, दुसरा पेपर आणि त्यांना 2027 पर्यंत अजून मुदत आहे. सोबतच ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे त्यांना शिक्षक व्हायचं असेल, अल्पसंख्याक शाळा असेल किंवा खाजगी अनुदानित असेल, सगळ्यांनी टीईटी द्यायलाच हवी. इव्हन जे शिक्षक रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांनी सुद्धा टीईटी द्या, अन्यथा पेन्शनच्या मध्ये मात्र तुमची थोडी ना थोडी कटौती हे शासन करणार आहे, कारण त्या पद्धतीची कार्यवाही सध्या सुरू झालेली आहे. मग कोणती परीक्षा असो, टीईटी बंधनकारक आहे आणि सर्वांनी ते मान्य केलेलं आहे. mahaTET.in या वेबसाईटवरती तुम्हाला नोटिफिकेशन लवकरच पाहायला मिळेल. बरं, लवकर म्हणजे किती? हो, तेच तर आम्ही सांगायला आलोत. मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टीईटी परीक्षेचं नोटिफिकेशन mahaTET.in या वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि सोबतच याचं वेळापत्रक बनवण्याचं काम, त्याची जय्यत तयारी सध्या परीक्षा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे, अशी आपल्याला बातमी मिळालेली आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे सरांनी. आणि त्याची पूर्णतः तयारी अगदी वेगवान पद्धतीने सुरू झालेली आहे. आणि अर्थात नोटिफिकेशन आल्यावर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की टीईटी कधी होणार नोटिफिकेशन नंतर. मित्रांनो, टीईटी ही जून महिन्याच्या लास्ट वीकमध्ये घेण्याचा आत्तापर्यंतच्या ज्या काही तयारी आहे त्याच्या पद्धतीने त्यांचा म्हणजे अर्थात परीक्षा परिषदेचा पूर्ण महाराष्ट्रभर हा कायास आहे. आणि या कमी वेळामध्ये जर तुम्हाला तयारी करायची आहे तर 100% तुम्हाला तयारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत मास्टर बॅच. A+गुरु ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरमध्ये जाऊन आणि तिथं तुम्हाला अगदी माफक दरामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव प्लॅटफॉर्म जिथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, एक्सर सिरीज आणि PDF PPT सह नोट्स सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळणार आहे. आणि ते तुम्हाला अर्थातच यशाची हमी सुद्धा देत आहेत पहिल्याच प्रयत्नामध्ये. मित्रांनो, सध्या ही परीक्षा जी 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली त्याचा निकाल कमी लागला तरी सुद्धा आतापर्यंतच्या निकालाच्या दरम्यान तरी तो जास्त लागला असला तरी सुद्धा सध्या तो जे शिक्षकांचे प्रपोर्शन आहे त्याच्यानुसार कमीच लागलेला आहे. याआधी सर्व शिक्षक टीईटी देत नव्हते, परंतु आता त्यांना प्रमोशन असेल, पदोन्नती असेल किंवा त्यांना रिटायरमेंट पर्यंत जरी शिक्षक आला असेल तरी मात्र टीईटी नसेल तर अगदी त्यांना कितीतरी शिक्षकांचं प्रमोशन थांबलं. केंद्र प्रमुखच्या परीक्षेसाठी त्यांना सध्या अप्लाय करता आलं नाही. त्यामुळे हे कुठंतरी आता आपल्या मनामध्ये आपण ठाण घेतली पाहिजे की आता टीईटी बंधनकारक आहे ना, मग आपल्याला पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचे. आणि मित्रांनो, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आमची साथ तर आहेच तुमच्यासोबत. नक्की तुम्ही टीईटी पहिल्या प्रयत्नात पास होणार आहात. मित्रांनो, पहिला पेपर असेल, दुसरा पेपर असेल, याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा आहेत. इंग्रजीला ऑप्शन, तुम्हाला हिंदी सुद्धा मिळतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली तर कोणीच तुम्हाला पास होण्यापासून रोखू शकत नाही. अजून एक बऱ्याच उमेदवारांमध्ये प्रश्न आहे, माझं सीटीटी आहे आणि सीटीटी टीईटी हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे, मग टीईटी देऊ का? तर जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल ना तर 100% मित्रांनो टीईटी देऊन ठेवा. कधी कोणी जाऊन काय मागणी करेल सांगता येत नाही. त्यामुळे राज्यामध्ये आपण शिकवत आहोत, राज्याची पात्रता परीक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे जस्ट वी आर ॲडवायझिंग. आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय, संधी आहे तुमच्या समोर. सध्या सिलेबस पॅटर्न याच्या संदर्भातला सर्व गायडन्स आम्ही तुम्हाला करतोय. म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने जर तयारी केली तर मात्र तुमचं हमखास यश तुम्हाला मिळणार आहे. आपण A+गुरु या प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲपच्या माध्यमातून APLUS गुरु GURU सर्वांचेच आपले गुरु नाही का,
याच्या माध्यमातून तुमची पूर्णतः तयारी घेतली जाणार आहे. विषयानुसार एक्सपर्ट लेक्चर सिरीज, गेस्ट लेक्चर सर्व काही तुम्हाला जून महिन्यात टी असली तरी सुद्धा तुमच्या अगदी वेगवान तयारी नोटसह तुमची करून घेतली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता घाबरायचं कारण नाहीये. नोटिफिकेशनची जय्यत तयारी झालेली आहे. मंत्रालयात प्रस्ताव याआधीच पाठवला होता. या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही याच्या अगोदर पहिली बातमी तुम्ही पाहिलीच असेल आणि आता त्याला परवानगी सुद्धा मिळालेली आहे आणि टीईटीचं वेळापत्रक बनवण्याचं काम चालू आहे. नोटिफिकेशन एप्रिल महिन्यामध्ये येणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये आणि परीक्षा ही जून महिन्यामध्ये आहे. वेळ कमी आहे, तयारीला लागायचं आहे आणि आम्ही म्हणूनच तुमच्या तयारीसाठी परिपूर्ण असा गायडन्स घेऊन आलेलो आहोत. सर्वांपर्यंत 100% पोहोचवा, कारण तुम्हालाही पास व्हायचंय आणि तुमची नोकरी सुस्थितीत राहिलेली आम्हालाही पाहिजे आहे आणि ज्यांचं टीईटी झालं नाहीये त्यांना शिक्षक झालेलं आम्हालाही बघायचंय. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. सोबतच आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि हो, जाता जाता एक राहिलेलं आहे मित्रांनो, यावेळेस टीईटीची जी काठिण्य पातळी आहे ती कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. अधिवेशनासंदर्भात सध्या मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं, त्याच्यामुळे बऱ्याच आमदारांनी मागणी केली होती की टीईटीची काठिण्य पातळी कमी करण्यात यावी. त्यामुळे तीही सुद्धा कमी करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही परीक्षा परिषदेचे आयुक्त आहेत त्यांची स्वतः जाऊन भेट घेणार आहोत शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून. म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला गायडन्स करणार नाही, तर तुम्हाला पास होण्यासाठी जे काही करता येईल त्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. ते केवळ तुमच्यासाठी, कारण शिक्षक आहे त्यामुळे देश घडतोय आणि त्यामुळे सुजाण पिढी आपल्या या भारताला मिळणार आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.